हाय, हॅलो, नमस्कार. कशात सर्वजण मस्त आणि मजेतच असाल. मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर फायनली आमचं जायचं फिक्स झालं होतं. तर इथं माझी बॅग भरून झालेली आहे आणि अजून माझं काम संपलेलं नाही आहे. म्हणजे बॅग भरली आणि माझं कसं होतं की हे जे 4 ड्रेस नाही जायचं फिक्सच नव्हतं. मग मी काल रात्री परत कॅन्सल केलं म्हणून काल रात्री परत ऑर्डर घेतल्या आणि काल रात्रीमध्येच ह्या 4 ऑर्डर आलेल्या होत्या. 4 म्हणजे एका ताईच्या 2 होत्या, एकीची 1 होती आणि बाकी तिघीच्याही एक अशा होत्या फ्रॉक. आणि तर मग झालं असं की बॅग भरली. नव्हतं जायचं प्लॅन, पण रुद्र ऐकायलाच तयार नव्हता आणि परत म्हटलं, मेन गोष्ट मी उठली कॅन्सल केलं म्हणून. तर सगळ्यांचे 2-2, 3-3 मिस कॉल पडले होते गावाकडचे. माझी बहीण गावाला येऊन महिना झाला असेल, पण ती अजून माझ्या आईकडे म्हणजे माहेरी गेली नव्हती. का तर म्हणे की माझी वाट बघण्यासाठी. आणि मग मला लय वाईट वाटायला लागलं की सगळेजण आपली इतकी वाट बघतायत आणि आपण नाही जात आहे. आम्हाला तिच्यासाठी सगळ्यात जास्त वाईट वाटायला लागलं, कारण ती इतक्या दिवस थांबली जायचं. आणि म्हणून म्हटलं की यांचे पैसे आहेत ना त्यांना रिटर्न देऊया. पण माझ्याकडे सकाळपासून संध्याकाळपर्यंत बॅग भरल्यापासूनचा वेळ होता. दुपारी जेवण केलं आणि मग मी 4 फ्रॉक कट करून 4 फ्रॉक शिवल्यासुद्धा. आणि एवढंच नाही तर वेळ भेटला होता म्हणून परत जावयाच्या मुलीसाठी अजून एक फ्रॉक शिवला आणि फायनली आता आम्ही निघालो. 19-20 तर फायनली रुद्राच्या हट्टापायी आम्ही आलेलो आहे घरी आणि गावाला आलेलो. आता मॉर्निंग झाले उठलोय. तर यावेळेस आमचा प्रवास ट्रॅव्हलचा अजिबात चांगला नव्हता. झोपच नाही लागली, नुसतं उचलापट चालली होती हे ना. खुश. आणि याचं म्हणणं आहे की मी ह्याला सांगितलेलं काय होईल की आत्ता वगैरे, पण तो कुठे मला काही झालं. आपण तर पोहोचलो घरी. तर अजून अर्धा रस्ता बाकी आहे पुढे, अजून तर अर्ध्यातच आहे. आपण अजून पुण्यातच आहे, पोहोचायचं आहे पुण्यात. अजून इथून पुढे अर्धा रस्ता बाकी आहे पुढे. तर आम्ही प्लॅन पूर्ण कॅन्सल केला होता. पण परत आमचे दाजी म्हटले की ठीक आहे तुला घ्यायला येतो. मग म्हटलं ठीक आहे चला, गाडी घेऊन येत आहे तिकडे एवढ्या लांब पुण्यापर्यंत तर जाऊया. असं नाही तर आम्ही सगळ्यांनी म्हणजे रात्री मी कॅन्सल केला आणि सकाळी उठले तर इतके सगळ्यांचे मिस कॉल पडले होते, नाही येत सगळ्यांचे. हे बघा, गुड मॉर्निंग. तर त्याच्यामुळे मग आम्ही आलोय आणि आज पहिल्यांदा मला न्यायला माझी बहीण, माझी आई, माझी दाजी असे सगळे आलेले आहेत. आणि आता आम्ही पोहोचतोय. मी नव्हती जाणार म्हणजे आम्ही कॅन्सल केलं होतं, पण सगळ्यांचे 2 मिस कॉल. घाला चप्पल घाला चला. सैंडल पर्स ऊपर वाले के पास चला गया, उसके अंदर भी चप्पल दादा नीचे गिर गया. दादा कुठे? दादा कुठे? दादा भाऊ दादा तिकडनं हसव रे, त्याला हसव रे त्या साईडनं. बाय टाटा. ए बाबू बाय. चला जाऊ दे त्यांना, उन्हात थांबले ते. तुम्ही पण या आमच्या घरी. हा ठीक आहे. बाय बाय. काय झालं? त्यांचा इथं रूल आहे, सांगा. ओय हा मग चांगलं ना, उलट तिकडनंच. तर आम्ही आलो इथं जेजुरीला आणि यांचं असं म्हणणं आहे काकांचं की गाडी पार्क करायची ना तर 300 रुपयाची पूजा घ्यायची तरच गाडी पार्क होईल. तर आता मी गाडी काढत आहे, कारण ती तेवढं नाही पण इतकुसा भंडारा आणि 300 रुपये. त्याच्यामुळे आता इकडे दाजी गाडी काढतात. आम्हाला जायचंच नव्हतं पण हिला जायचं, हिनं कधी बघितली नाही. जायचं आहे आणि जावई म्हणे की चला सासूबाईला घेऊन जायचं आहे. लाडाचे जावई आयुष करायचंय. चल चालत जाऊ आपण. तू कुठं आलाय? गोला खाना है क्या?
नाही नाही काय झालं दमली काय दमली पाय दुखायला लागले म्हणायचं सगळं कसं आहे मला भरावलं ना तरी तर आम्ही असं मला भरावलंय म्हणून रुद्राने माझ्या बदला घेतलाय हा पोराला अजिबात आवडत नाही माझ्यासोबत कुणी माहित आहे लगेच बदला घेतो है ना तर फायनली दर्शन घेतलं आता आम्ही निघालो पण गर्दी किती आहे ना आपण दिवाळी चालतो तेव्हा एवढी गर्दी नव्हती मग ऑगस्ट मध्ये लग्नाची सीझन आत्ता इतकी गर्दी आहे ना भयानक गर्दी चला आणि रांग सुद्धा ना भरपूर मोठी आम्ही तर बाहेरूनच घेतले दर्शन आता निघालो और ये बच्चा अकेले ही घूम रहा है देखो तर फायनली आमचं देवदर्शन झालं आणि आता आम्ही निघालो त्यांच्यामुळे आलो खरं तर कारण माझी तर इच्छा नव्हती प्रवास वगैरे घ्यायचं आहे कोणाला घ्यायचं आहे खरं बाबा काही कामाचं नाही ते आपण काय तर मस्त वाटलं पण एकदम मस्त रिलॅक्स आहे ना छान वाटतं कुठेही जा मस्त वाटतं आणि तसं आमचा हा फुल दैवत आहे ना जेजुरी त्यामुळं आमच्या तर लग्न झालं की तर माझी तिसरी वेळ आहे यायची तिसरी म्हणजे 8 वर्षी 2 झाले 2 महिन्यातच 2 झाले नाहीतर एवढं 7 वर्षात एकदा साथी लग्न आता आम्ही जातोय घरी चला रुद्राला काहीतरी खेळणं पाहिजे घेतलंय दादा मागे चला तर आता जातोय साहेबाला एवढं भरवलं मित्रांनी मी तर मी पण धुतो ना खाली गेल्यानंतर पण इथं क्लॅरिटी खूप छान वाटतं व्हिडिओची हां इथं आलं ना वातावरण छान बस ना आता
चल बोललो ग. काय पूजा काय करतो? आता काय बोलला ते मग त्यांना काय बोलला ते बोल ना कसं. आता त्यांना काय बोलला ते बोल त्यांना. लिंबू पिळा. कसं लागते मिसळ? आके छान लागते. इकडं साहेबाला तुला कशी लागते? साहेबाला कशी लागते मिसळ? किती महिन्यातनं खाल्ली का वर्षातनं? मस्त आता ताव मारायचा मिसळवर. काल रात्री 8 वाजता निघालेलो. आज आम्ही पोचलोय 7:30 वाजता आणि 7:30 वाजले तरी अजून एवढा दिवस मावळलेला नव्हता. आणि आमच्या दाजीने गाडी घेतलेली आहे, म्हणजे त्यांनी स्वतःसाठी ड्रायव्हिंगसाठी घेतलेली आहे. तर ते मुंबईला असतात आणि खूप वर्षानंतर आता माझी बहीण पण जाणार आहे, तेव्हा पण मी जाईल त्यांच्याकडे, कारण ती इतक्या वर्षानंतर फर्स्ट टाईम. म्हणजे आता त्यांचं कसं प्रॉब्लेम होतो आहे गावाकडे, सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे मुलांच्या शिक्षणाचा, आणि त्यासाठीच सगळेजण शहराकडे वळत आहेत. आणि गावाकडे जास्ती पाणी वगैरे असेल तरी काय प्रॉब्लेम नाही, पण आमचे भाग असं आहे ना की इकडं ओसाड दुष्काळ, इथे ना पाणी आहे ना काय, मग शेतीतून एवढं असं काही इन्कमही होत नाही. तर दाजीने शेवटी फायनली गाडी घेतली आणि आता 2 महिने झाले छान चालते. तर आमच्याकडे पहिल्यांदाच आली होती आणि एवढ्या लांबून मला घ्यायला आले, तर म्हटलं पूजा करूया. मग इथं आम्ही सगळेजण मिळून मस्त अशा दाजींच्या गाडीची इथं पूजा करतोय, सगळेजणच होते. आणि एक गोष्ट मला ना अनुभवायला मिळाली, म्हणजे आपली लोकं आपलीच असतात. म्हणजे दाजींना मी फक्त म्हटलं की मी येत नाही, कारण मग तिथून पुढे एसटीतले त्रास होतो गरमीचा वगैरे. तर दाजी म्हटले मी घ्यायला येतो पण तुम्ही याच. आणि मग म्हटलं चला. आणि एवढंच नाही तर त्यांनी आमच्याकडून पैसे नाही मागितले, म्हटले पैसे द्यायची गरज नाही. इतक्याला म्हणजे आमच्या घरापासून पुणे जवळजवळ 200 किलोमीटर आहे, आणि मग 200 किलोमीटर जायला 200 किलोमीटर परत यायला. एवढंच नाही तर तिथं माझ्या आत्याच्या म्हणजे मामाच्या मुलीकडे गेलो होतो ना तिथं, तर मी तिच्या आत्याची मुलगी आहे आणि ती माझ्या मामाची मुलगी. तर तिच्याकडे गेलो तर तिचं पण आतमध्ये होतं, तिथून 1-1 तास असं बरंच टाईम गेला. एवढंच नाही तर दाजीने आम्हाला जेजुरी फिरवली, हे सगळं केलं. आणि लोक आहेत की इथल्या इथं 10 किलोमीटरवरती सोडलं ना तरी 500 नाही तर 1000 रुपये मागतात, म्हणजे आपल्याला जर प्रॉब्लेम असेल तर. बाकी आपली माणसं आपल्या असतात ना, हे दाजींकडून आमच्या शिकायला मिळतं. म्हणजे इतकी जवळ म्हणजे पकडून ठेवतात ते, असं धरून जोडून माणसं ठेवतात. नाहीतर काही लोक असतात की नाही चला कशाला. आणि मग तर आमची ना सगळी तशी चांगली माणसं आहेत बरं का. तर इथं पण ते म्हणत होते गाडी पूजू नका कशाला, आता बरेच दिवस झाले. पण म्हटलं नको, पूजायला तर पाहिजेच. आणि शेवटी त्यांनी त्यांच्या गरीब परिस्थितीतून घेतली. तर आपल्याकडून त्यांना खूप खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. आणि पहिल्यांदाच आमचा एवढा मोठा प्रवास झाला 24 तासाचा. म्हणजे आम्ही काल रात्री निघालो आहे आणि आज आम्ही रात्री पोहोचलो आहे. पण मज्जा आली, फिरलो सगळं. म्हणजे तिकडे गेलो, मामाच्या मुलीकडे गेलो, तिलाही छान वाटलं, कारण ती गावाला कधी येत नाही. आता तिचा मुलगा इतका मोठा झाला तरी, त्यामुळे तिलाही भारी वाटतं. कोणीही गावाकडून जाऊ द्या, आम्हाला तर जाऊच नका म्हणत होती, या. म्हणजे माझं असं होतं की आपण इकडेच, आता रात्री आपण झोपून वगैरे आलो आहे तर आपण इकडे जाऊ, दाजींना बोलवून घेऊ. आई माझी आली होती त्यासाठीच खास. मग ती सोडायला तयार नव्हती, नाही त्यांना घेऊनच या, इकडंच घेऊन या. आणि तिचे मिस्टर म्हणजे दादा, ते तर इतके चांगले आहेत ना, म्हणजे खूप भारी आहेत ते बोलायला पण, आणि सगळ्याच गोष्टीने ते पण मस्त आहेत. तर इथं आता छान सगळ्यांनी एकमेकांना हळदी कुंकू वगैरे लावलं. जास्त मोठी अशी गाडी नाही आहे, पण आमच्या घरातली पहिली गाडी आहे. पहिली म्हणजे आमच्या अख्ख्या कुटुंबात फॅमिलीमध्ये कोणाकडेही कार नाही आहे. हा माझ्या चुलत भावाकडे आहे, पण आमच्या घरात आमच्या फॅमिलीमध्ये नव्हती. तर फायनली आलेली आहे आणि हेच खूप आहे. तर चला, आजचा माझा छोटासा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.